तो कस्टमर ऍड होता तुम्हाला दिसत नाही सगळ्या गोष्टी असं पण नाही. तुम्ही सांगा ना तिकडे काल काय केलं तुम्ही? सांगितलंय काल काय तमाशे होते? तुम्हाला जमत नसेल तर सोडून द्या ना. अरे पण काल काय तमाशे होते? तुमचे ऑफिसर कोण आहेत? बोलवा ना तुम्ही इथे. एक नवीन ट्रान्सफर बोलू शकत नाही त्यांना. का नाही बोलवू शकत? दुपारी 12 ते 4 ऑफिस सोडू शकत. अहो तुमचं टोरंट आलं आम्ही इन्व्हर्टर घालून टाकलं. हो कोण आहे तुमचे ऑफिसर? फोन लावा नाही तर नंबर द्या. ऑफिसरला तर मारतो आता. त्याला बोलवा इकडे. अधिकारी त्यांचा फोन उचलत नाही तर काय बोलणार? महिना सोडू नका गाडी अरे काल काय केलं तमाशे? उद्याच्याला एक ट्रान्सफर लावला ना हा 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. नाही झालं तर रेकॉर्डिंग करा ना उद्या 100% ट्रान्सफर लावतील कारण मी काल रात्री सगळं डेटा दिलेला आहे. ह्याची गॅरंटी तुम्ही देताय? ह्याची गॅरंटी तुम्ही देताय का? ट्रान्सफर लागलं नाही मी काय म्हणतो गॅरंटी देतो. ट्रान्सफर लागलं देता गॅरंटी तुम्ही? व्हिडिओ काढायची मग. काय इश्यू नाही. गॅरंटी देता तुम्ही? काही अडचण नाही जाणार. गॅरंटी देता का बोला? पावसाळ्यात मी आता ह्या लोडिंग गॅरंटी देतो. सध्या लोड जे वाढतोय ना त्याचा आपण लोड डायव्हर्ट करतोय. मग तुम्ही गॅरंटी द्या ना. तुम्ही असं शब्द देतात पूर्ण गॅरंटी द्या. हा गॅरंटी देतोय ना. ट्रान्सफॉर्मर लावल्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. गॅरंटी देता? काय झालं तर? उद्या 12 ते 4 मध्ये आउटेज घेतलेलं आहे. ऑफिसर कोण आहे तुमचे? नाव काय त्यांचं? अभिजित चापले सर आणि अभिजित सुट्टीवरती आहे. कोणी मी सांगतो ना साहेब, आज आले ते उद्या सकाळी तुम्हाला ऑफिसला उद्या सकाळी भेटतील ऑफिसला 100%. काय इश्यू नाही. आज प्लॅनिंग झालेली आहे पूर्णपणे त्यांचं. विसरलो. त्यांचे म्हणजे आज सुट्टीवर असून प्लॅनिंग झालं. सुट्टीवरती आज आलेले ते. कुठे आला आम्ही फोन केला. अरे विनादा इकडे विनादा वेदा पुढे ना तू. त्याचं नाव बोला आता आहे त्यांचं नाव. बोल काय ते आहे? बोल ना त्याशी. त्या साईडला ते जागा वगैरे केली आहे का? नाही तर वापस त्याच्यासाठी 3 नाही दिवस नाही जायचे. नाही नाही तो आता त्याचं नाव काय बोलतो? उद्याचं आउटेज पण घेतलं. मला वाटतं मॅच पण आले असतील नाव सांगा तुम्हाला. त्याचं. शंकर मंदिरचे जे ट्रान्सफॉर्मर पब्लिक आहे ना त्यांना मॅच पण आले असते उद्या 12 ते 4 अरे तुमचा कॉल लावला ना भेंडी नेहमी बिझी लागतो. पहिली गोष्ट तर आहे ते समजलं? नाव बोललास आता. त्याचं नाव काय बोललास? ऑफिस सोडणार नाही तुमचा अधिकारी. काय नाव बोललास तो? आता आहे ते प्रवीण कालू आहेत ना ऑफिसला. मग ते येणार नाहीत का आता? सगळं काळव्याचं त्यांच्याकडेच आहे ना. ते हा मग? सगळीकडून कंप्लेंट चालू असतात जसं इकडचे तिकडचे. ओके तिकडे पण लाईट जाते का? मग ते चालू म्हणजे तुमचा असाच प्रॉब्लेम आहे टोरंट. प्रॉब्लेम म्हणजे सगळ्या कळव्याचं त्यांच्यावरती आहे त्याच्यामध्ये सगळीकडे लक्ष बाकी इकडचं कोण आहे मेन? तेच बघतात इथे. अरे पण तुम्हाला असं थोडी आहे भाई. पाहिजे का नको? अरे मी काय बोलतो कळवायचं गरमीचा सीझन आहे. तसं कोणता पण असेल ना. एवढा आता झाला ना. मग तुम्हाला जमत नसलं तर कशाला घ्यायचं मग तुम्ही चालवायला? हा एवढा इश्यू झाला ना तर सॉल्व्ह होऊन जाईल उद्या प्रॉब्लेम. काय अडचण नाही. मग तुम्ही करू नका ना. तुम्हाला जमत नसेल तर करू नका ना. तुमची गाडी आहे. अरे बाबा माणसं बारकी लहान अरे मुलं ही तुमची गाडी होते. अरे भाई पेशंट बसून सगळे तिथे. तेच आहे ना. एखाद्या ऑक्सिजन वरती असले काय करणार माणसाही? ते तर आहे आता ते आताच काय मग काय मारायचं का? काम चालू करते गाडी नाही गाडी त्याच्यात ते सामान करू दे जरा. किती वेळ देईल? कट कर. अर्धा तास. झाले का बाकी 2 मग तुम्ही अर्ध्या तासाचे पैसे कट करणार का नंतर कस्टमर? तेवढं करत हा हे बरोबर बोललोय. कट करा ना एवढे पैसे. 1200 दिले या मला 400 जास्त वाढवून दिले ती. तेवढे कट करा फक्त. ना बेंच करणार तरी का पण नाही? 1200 बरोबर ना. जर तुम्ही घालवता ना तुम्ही जर बोलता ना 24 येते मग तुम्ही अर्ध्याच घालवता ना तर अर्ध्याचे पैसे पण कमी करा. आली का इकडे? कोण आहे तू आहे का इकडचा मेन? अरे हा ड्रायव्हर आहे. आता कुठे? तू ना मग ते पण पैसे म्हणजे किती 4.5 तास तुम्ही पैसे माफ करणार? बोलून घ्या म्हणजे तुम्ही आत्ता बोलवा ना. आता लाईट गेली की नाही आता बोलवा. साहेबला आता बोलवा ना. आता काय येऊ शकत नाही साहेब तुमचा. काय बोलला? ए विनोदा पेमेंट थकल्यावर तुम्ही बोलवता आम्हाला. साहेबला आता बोलवा. ए विनोदा कोण आहे ना त्याला आता बोलवा. इथे ना एक मिनिट. मी पण युट्यूबर आहे मला माहिती आहे. मी तुमचा दाखवतो काय असेल ते. हे उद्या पण 12 ते 4 घालवणार. ऐक ना पण मी काय बोलतोय मग हे 4.5 तास आपले माफ करणार का पैसे? नाही करणार. ते झाले माझं बोलणं मग 5 दिवसाची माफ करता तुम्ही बिल हे करा आमचं. हो नाही, अशी वार्ता करतो ना तो काय बोलतो बघूया. हे काय फालतूगिरी आहे मग तुमची? अहो ते भले की ते बसू द्या. पण यांना समजत नाही का? उद्या जाऊ तिकडे आपण. खारेगावला लाईट नाही. विटावरून आले मी खारेगाववरून आलो.
फोन लागत नाही करतोय मी बोलतो तुला विचारतो भाजी 5 दिवस झाले विटावरचा प्रॉब्लेम आहे दादा नाईटवाले फुटबॉल लावून जातात तुम्हीच ते काय बोलतात डेला आम्ही अपडेट केलं म्हणून मग डेवाले काय करतात तुम्ही आहेत प्रवीण साहेब त्यांचे तुमचं ना सांगतात की प्रवीणला प्रवीण काळोखीला विचारा म्हणून मुलं ती मुलं आहेत ती हा तुमचं नाही बघा ना रजिस्टर द्या मला कार्ड व्हिडिओ तुमची आता तुमचे पूर्ण फेस जे आहेत ना त्याचे कोण आहेत? राहून दे टॉर्च रात्री कोणच नसतं तुमच्या असं कसं कर्मचारी असं कसं होईल काय रात्री कोणतरी असतं ना अगोदर व्यक्ती कोणतरी असं आहे 5 दिवस झाले आमच्याकडे लाईट नाही आहे 5वा दिवस आहे तुमची माणसं रोज रात्री 11 लाईट घालवतात 4ला लावतात आता सांगतात की आम्ही 50% ट्राय करतो लागली तर लागली 5वा दिवस असता पण साहेब 5वा दिवस तुम्ही सगळ्या दिवसात तुम्ही लोक बघत नाही अजिबात ढुंकून काय चाललंय काय नाही त्यांना रात्री कळतं लोड आलेला आहे रात्री 11ला बंद करायची 11ला बंद करायची 4ला आता साहेब 4था दिवस 5वा दिवस असतं काही लोकांच्या घरामध्ये हार्ट पेशंट आहेत ट्रान्सफॉर्मरचा जो लोडिंगचा विषय होता ना आज सगळं ते चेक करून त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल ते सगळं प्लॅनिंग पण सर तुम्ही सांगा मला तुमच्या घरी जर एखादी व्यक्ती म्हातारी आजारी असेल तर तुम्हाला चालेल का सांगा मला लहान मुलांना कळतं का त्यांनी क्रिकेट चालू असते 4:30 वाजता काल किती इश्यू होतं ते चालूच पण तुमचा अभ्यास जर नसेल त्याला काय अर्थ आहे 5वा दिवस नाईट शिफ्ट वाला ट्रान्सफॉर्मर तिथे लावून ते तुम्हाला जे मेसेज आले म्हणजे मेसेज करू काय मी त्यांचे मेसेजचं ते काम हातात घेतलेलं आहे ते बॅकअपसाठी दिलेलं अहो पण तुमचा म्हणजे परत रोज येतो तुमचा मेसेज लाईट जाणार आहे 11 ते 4 11 ते 2 अलर्ट इन्फॉर्मेशन म्हणून दिलं तेवढा अरे वेळ हो साहेब बरोबर आहे पण तुम्ही रात्रीच का काम करताय मग ती दिवसा करा ना काल पण रात्रीच काम तुम्ही केलं काय होतं आज काही आता काही तुम्ही 4 दिवस बघतोय ना दुसरा पण दिला तुमच्या दिवसा काय बोलतो मग काय करता मग तुम्ही मग काय 5 दिवस करता तुम्ही सकाळी काल आज सकाळी काय केलं काल रात्री पण प्रॉब्लेम होता की नव्हता काल मग आज सकाळी काय केलं? चालू केलं ना आज ते सकाळी ते ट्रान्सफॉर्मरचं मोजमाप हे ते करून उद्या नवीन ट्रान्सफॉर्मर तिथे लावायचं प्रोजेक्ट पण त्याच्याआधी लाईट बंद होते पण झालीच ना लाईट बंद आज फ्यूज गेला आता ते फ्यूज तिथे टाकला फ्यूज नाही गेला ते लोडच घेत नाही दूर निघत होता हो सर ते टाकून ते व्यवस्थित करते नाही तुम्ही काय एक्झाम देता तुम्हाला पण पडत नाही तुम्ही बोलायचं बोलता तुम्ही चौरेशा कुठे एंट्री कुठे चौरेशाची दाखवा पटत नाही हा मग तुमच्याकडे रजिस्टर असेल ना दाखवा एंट्री कसली होते एंट्री होते आम्हाला माहिती आहे पंचिंग मशीन पंचिंग मशीन यांची असं कसं सांगता तुम्ही त्याचा नंबर तिथं कोण मला कोणच दिसला नाही तर मी इथपर्यंत आलो पण नसतो कुठे खारेगावला हा खारेगावला घेते सगळे येते बोला चालू कर चालू आहे रात्री आता 1 वाजले नाही आम्ही आता आहोत प्रोडंटच्या ऑफिसच्या समोर ही पूर्ण मंडळी जी उभी आहेत हे विटाव्या गावातले आहेत आज 4था दिवस आहे आमच्याकडे लाईट नाही आहे रोज हे लोक रात्री 11 लाईट बंद करतात आणि 4 पर्यंत लाईट बंद असते तर आमची माननीय नगरसेवक जे आहेत विटाव्यातले त्या अविनाश पाटील साहेब आहेत संतोष तोडकर साहेब आहेत त्यांना आमची नम्र विनंती आहे त्यांनी जरा लक्ष द्यावं आणि जरा आमचा जो त्रास जो आहे जरा सोल्युशन काढावं ते लोक काय उत्तरं देत नाहीत व्यवस्थित लाईट येईल एवढं सगळं सांगत असतात आम्हाला बरोबर ना आणि त्यात 50% पण लाईट बोलतो लावणार